शहीद अमोल गोरे अमर रहे, भारत माता की जय, जब तक सूरज चांद रहेगा, अमोल तेरा नाम रहेगा आणि वंदे मातरम अशा घोषणा देत शोकाकुल वातावरणात वाशिम जवळील सोनखास येथील सुपुत्र आणि पॅरा रेजिमेंट्स कमांडो अमोल गोरे यांच्या पार्थिवावर 19 एप्रिल रोजी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। दुपारी 3:30 वाजता शहीद अमोल यांचे पार्थिव त्यांचे सोनखास या मूळगावी पोहोचल्यानंतर सर्वप्रथम घरी नेण्यात आले। त्यानंतर गावाजवळच असलेल्या अमोल गोरे यांच्या शेतात सायंकाळी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। शहीद अमोल यांचा 4 वर्षाचा मुलगा मयूर याने पार्थिवाला मुखाग्नी दिली। अरुणाचल प्रदेशात कमेंग व्हॅली येथे भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना अमोल गोरे यांना वीरमरण आले होते। शहीद अमोल याचे पार्थिव पुणे येथून सैन्याच्या वाहनाने सोनखास येथील त्यांच्या गावी आणण्यात आले। यावेळी वाशिम शहरात रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। शहरातील मुख्य मार्गावरून शहीद अमोल यांची अंत्ययात्रा काढण्यात आली। यावेळी त्याच्या पार्थिवावर नागरिकांनी पुष्प उधळून श्रद्धांजली अर्पण केली। शहरातील सर्व प्रतिष्ठाने यावेळी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली होती। शहीद अमोलचे वडील तानाजी गोरे, आई मंदाबाई, पत्नी वैशाली गोरे, मुले मयूर व तेजस, भाऊ हनुमान गोरे, विवाहित बहीण उमेशा भिसडे यांनी पुष्पचक्र वाहिली। जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी मिनू पीएम यांनी पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले। पॅरा युनिटचे मेजर सुबोध राठोड, मेजर अजय सिंग, भारतीय सैन्याच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फेरी झाडून मानवंदना दिली। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, वाशिम।